विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. पाठीमागील तासाला आपण शीतयुद्ध याचा अभ्यास केला आणि या शीतयुद्धामुळे अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये कसा संघर्ष निर्माण झाला. आता शीतयुद्ध म्हणजे शस्त्र विरहित सत्ता स्पर्धा. दुसरं महायुद्ध झालं. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर अनेक युरोपियन, आशियाई राष्ट्रांनी, आफ्रिकन राष्ट्रांनी या युद्धाची भयानकता बघितलेली होती. परंतु युद्ध संपल्यानंतर जे बलाढ्य राज्य होते, राष्ट्र होते, थोडक्यात इंग्लंड आणि फ्रान्स हे आर्थिकदृष्ट्या कमकुवत बनले. यांचं कंबरडच मोडलं. अशा परिस्थितीमध्ये या देशांच्या वेगवेगळ्या ठिकाणी वसाहती होत्या. या वसाहतीवर यांना नंतरच्या काळात नियंत्रण ठेवणं अशक्य झालं. पाश्चिमात्य शिक्षण घेतल्यामुळे स्थानिक लोकांनी यांना विरोध करण्यास सुरुवात केली. त्याचं उदाहरण द्यायचं म्हणजे भारत. दुसऱ्या महायुद्धानंतर भारतामध्ये राष्ट्रवादी चळवळ तीव्र झाली. या चळवळीचं नेतृत्व गांधीजींनी स्वतःकडे घेतलं आणि ब्रिटिशांना सांगितलं, आता तुम्ही आम्हाला स्वातंत्र्य द्या, यामध्ये तुमचं आणि आमचं भलं आहे. अशा प्रकारच्या राष्ट्रवादी चळवळी इतर पारतंत्र्यामध्ये असणाऱ्या आशियाई आणि आफ्रिकन राष्ट्रांमध्ये सुरू झाल्या. अशा काळामध्ये इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, तुर्कस्तान यांना आपलं वर्चस्व टिकवणं अवघड झालं. आणि यानंतर अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये सत्ता स्पर्धा सुरू झाली. जगावर आपलं प्रभुत्व निर्माण झालं पाहिजे असं ह्या दोन्ही राष्ट्रांना वाटत होतं, अमेरिका आणि रशिया. रशिया म्हणजे भांडवलशाही राष्ट्रांचा गट. रशिया म्हणजे साम्यवादी, म्हणजे थोडक्यात जी संपत्ती आहे ती राष्ट्राच्या मालकीची, थोडक्यात साम्यवादी गट. आणि अमेरिका म्हणजे भांडवलशाही राष्ट्रांचा गट. आणि अमेरिकेने सांगितलं, आमचा कोणत्याही देशाला विरोध नाही, कोणत्याही व्यक्तीला विरोध नाही, परंतु लोकशाहीच्या संरक्षणासाठी आम्ही हे सर्व करत आहोत असं त्यांनी सांगितलं. आणि त्याचप्रमाणे रशियाने साम्यवादाचा प्रसार केला. यामधून या दोन राष्ट्रांमध्ये सत्ता स्पर्धा सुरू झाली. परंतु युद्ध करणं हे दोन्ही राष्ट्रांना शक्य नव्हतं, कारण या दुसऱ्या महायुद्धाची भयानकता या दोन्ही राष्ट्रांनी स्वतः जवळून बघितलेली होती. परंतु शस्त्रविरहित सत्ता स्पर्धा यांनी सुरू केली. अनेक दुर्बल राष्ट्रांना आपल्या गटात ओढण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे ते शीतयुद्ध झालं. या शीतयुद्धामध्ये अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला. पूर्व जर्मनीवर रशियाने वर्चस्व निर्माण केलं आणि पश्चिम जर्मनीवर अमेरिकेने वर्चस्व निर्माण केलं. रशियाने जर्मनीमध्ये बर्लिन या ठिकाणी भिंत बांधली
आणि जर्मनीची विभागणी केली. यामधून युरोपचं जे वातावरण होतं भयभीत झालं, अविश्वासाचं वातावरण तयार झालं आणि यामधूनच युरोपमध्ये हे घट पडत गेले. आता रशियाचा जो काही भूभाग आहे युरोपमध्ये आहे आणि काही आशियामध्ये आहे. अशा प्रकारे हे शीतयुद्ध होत गेलं आणि या शीतयुद्धानंतर दोन्ही गटांमध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं, भयभीत परिस्थिती निर्माण झाली. स्वतःच्या संरक्षणासाठी प्रत्येक राष्ट्र शस्त्राची निर्मिती करू लागले. स्वसंरक्षणाच्या नावाखाली अनेक राष्ट्रांनी शस्त्र निर्मिती केली आणि ही शस्त्र निर्मिती दिवसेंदिवस वाढतच चालली. या भीतीच्या वातावरणामधून वेगवेगळ्या देशांनी वेगवेगळ्या स्वरूपाचे संरक्षण विषयक करार केले. त्याच्यामध्ये आपल्याला पहिला करार बघायचा आहे नाटो करार, उत्तर अटलांटिक करार. उत्तर अटलांटिक करार या करारामध्ये 12 देशांचा समावेश होता. किती देशांचा समावेश होता? 12 देशांचा समावेश होता. याच्यामध्ये ब्रिटन होतं, अमेरिका होतं, फ्रान्स होतं, ग्रीस होतं, कॅनडा, अशा वेगवेगळ्या 12 देशांचा या ठिकाणी समावेश होता. हे 12 देश एकत्र येऊन यांनी करार केला आणि या करारामध्ये पुढील गोष्टींचा समावेश करण्यात आला. शांतता, आपापसामध्ये शांतता ठेवण्याचा करार करण्यात आला. म्हणजे प्रत्येक राष्ट्राने शांततेचं धोरण ठेवायचं असं ठरवण्यात आलं. दुसरं सहकार्य. प्रत्येक सभासद राष्ट्रांनी आपापसामध्ये एकमेकांना सहकार्य करायचे. आक्रमण. हे जे 12 राष्ट्र एकत्र आलेले होते, या 12 राष्ट्रांपैकी एका जरी राष्ट्रांवर समोरच्या राष्ट्राने जर आक्रमण जर केलं तर आपल्यावरील आक्रमण समजावून या सर्व राष्ट्रांनी एकत्र यायचं आणि शत्रू राष्ट्राचा प्रतिकार करायचा. साम्यवाद. रशियामध्ये साम्यवाद होता. या रशियाच्या साम्यवादाचा प्रतिकार करण्यासाठी, याचा पायबंद घालण्यासाठी, म्हणजे त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी अमेरिकेने जास्त पुढाकार घेतला. कारण का अमेरिकेला आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं, साम्यवादाला प्रतिकार करायचं असं यामध्ये ठरवलं. आणि यामध्ये अमेरिकेला साम्यवादाचा प्रतिकार करण्यासाठी, त्याला रोखण्यासाठी या ठिकाणी यश आलं. कारण अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होते. अमेरिकेने भांडवलशाही याचा पुरस्कार केला आणि रशियाने साम्यवाद, म्हणजे जी साधन संपत्ती आहे ती राष्ट्राची साधन संपत्ती नाही, याचा पुरस्कार. यामधून या दोघांमध्ये वैचारिक मतभेद होते आणि हे वैचारिक मतभेद दिवसेंदिवस काय होत गेले? वाढत गेले. परंतु या करारामधून, म्हणजे नाटो, म्हणजे उत्तर अटलांटिक करारामधून अमेरिकेला साम्यवादाचा प्रतिकार करण्यासाठी, त्याला पायबंद घालण्यासाठी, त्याचा प्रसार होऊ नये
यासाठी या कराराच्या माध्यमातून यश आलं आणि या करारामध्ये 12 देशांचा समावेश होता. दुसरा जो करार झाला अँड्रूज करार. हा अँड्रूज करार अमेरिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या 3 राष्ट्रांमध्ये हा करार झाला. हा करार का झाला? पॅसिफिक महासागरामधलं जे क्षेत्र आहे, पॅसिफिक महासागरामधलं जे क्षेत्र आहे ते संरक्षित राहावं, त्याचं संरक्षण व्हावं. या ठिकाणी साम्यवादाचा प्रसार होऊ नये, रशियाचं वर्चस्व वाढू नये, हा त्या पाठीमागचा हेतू होता. आणि दुसरं संरक्षण. संरक्षण कशाचं? आपल्या देशाचं संरक्षण आणि पॅसिफिक क्षेत्र आहे, पॅसिफिक महासागर जो आहे त्या महासागराच्या आसपासचे जे देश आहे त्या देशांचं साम्यवादापासून संरक्षण करणे, म्हणजे थोडक्यात साम्यवादाचा या ठिकाणी प्रसार होता कामा नये. जपानचं जे वर्चस्व वाढत चाललेलं होतं, हे जपानचं वर्चस्व वाढू नये हा त्या पाठीमागचा एक हेतू होता. आणि प्रत्येक राष्ट्राने आपापसामध्ये सहकार्य करायचं. आपापसामध्ये जर वाद असेल तो वाद शांततेच्या मार्गाने मिटवायचा. यासाठी हा अँड्रूज करार करण्यात आला. हा अँड्रूज करार अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांनी केला. पॅसिफिक महासागराचा जे भूभाग आहे त्या आसपासचे जे प्रदेश राष्ट्र आहे, तो प्रदेश आहे, त्याचं साम्यवादापासून म्हणजे रशियापासून संरक्षण करणे हा मुख्य हेतू. त्यानंतर तिसरा जो करार आहे सेटो करार म्हणजे बगदाद करार. पश्चिम आशियामध्ये तेलाचे साठे, तेल तुम्हाला माहिती पेट्रोल, डिझेल, सोपं झालं पेट्रोल आणि डिझेल. पश्चिम आशियामध्ये तेलाचे साठे होते. या साठ्यांवर आपलं वर्चस्व असावं, हा जो भूभाग आहे पश्चिम आशिया हा आपल्या ताब्यात असावा असं अमेरिका आणि त्याचप्रमाणे रशियाला वाटत. यामधूनच रशियाच्या साम्यवादाला प्रतिकार करण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतला. या 2 गटांमध्ये जास्त संघर्ष होता. कोण? अमेरिका आणि रशिया. प्रत्येक या दोन्ही गटातील देशांना वाटत होतं का आपलं जगावर कशा पद्धतीने वर्चस्व निर्माण हा यांचा खरा हेतू. हे तेल साठे आपल्या ताब्यात कसे येतील असं ह्या 2 राष्ट्रांना वाटत होतं. आणि यामधूनच अमेरिकेने पुढाकार घेतला आणि यामधूनच हा सेटो करार झाला आणि बगदाद करार झाला. यामध्ये युरोपियन राष्ट्र होते, आशियाई राष्ट्र होते. या आशियाई राष्ट्रामध्ये पाकिस्तान होतं, इराक, असं मिळून हे आशिया आणि युरोप राष्ट्र मिळून हा बगदाद करार झाला. नंतरच्या काळात या बगदाद कराराचं सेटो करारामध्ये नामांतर करण्यात आलं. हा करार काय झाला? आपापसामध्ये सहकार्याची भावना, शांततेची भावना. परंतु पुढील काळात
करार विसर्जित करण्यात आला. हा करार का विसर्जित करण्यात आला हे लक्षात घ्या. युरोपियन राष्ट्र आणि आशियाई राष्ट्र यांच्या जर भौगोलिक सीमांचा जर विचार जर केला तर या सीमा वेगवेगळ्या होत्या. यांचे जे आपापसातील जे प्रश्न होते यांचा यांनी जास्त सखोल अभ्यास केलेला नव्हता. भौगोलिक एकता नव्हती. असं असतानाही हा करार झाला. सुरुवातीला अमेरिकेने पुढाकार घेतला. अमेरिकेने पुढाकार घेतला म्हणजे या करारामध्ये जे आशियाई राष्ट्र होते या राष्ट्रांचा सामाजिक, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक विकास करण्याचं धोरण अवलंबलं, आश्वासन दिलं. परंतु पुढील काळात ही परिस्थिती बदलली. पुढील काळात ही परिस्थिती बदलली म्हणजे नेमकं काय लक्षात घ्या. अमेरिकेने फक्त ब्रिटनकडेच लक्ष दिलं, म्हणजे इंग्लंडकडेच लक्ष दिलं. इतर आशियाई राष्ट्रांकडे लक्ष दिले नाही. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे फ्रान्सने यांना दिली जाणारी मदत